लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडक्याबहिणींनो, आज पुन्हा हप्ता वितरणाला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींना वितरण झालेलं नव्हतं, त्यामुळे त्या कमेंट बॉक्समध्ये विचारत होत्या की वितरण अजून किती दिवस राहणार आहे. तर लाडक्याबहिणींनो, वितरण अजून 2 ते 3 दिवस राहणार असल्याची माहिती राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. काय सविस्तर माहिती आहे समोरच्या 30 सेकंदात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींना समाधानकारक माहिती दिलेली आहे. वितरण हे 3 दिवस सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. काय पोस्ट आहे ते पाहून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया ही 23 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2 ते 3 दिवस सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी वितरित केला जाणार आहे. तर पाहून घ्या लाडक्याताईंनो, सर्वांसाठी मोठी खुशखबर असणार आहे. ज्या लाडक्याताईंना काल पैसे आले नसतील त्यांच्यासाठी मोठी खुशखबर असणार आहे. त्यांना आज सुद्धा म्हणजेच 3 दिवस हप्ता वितरण हे सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व लाभार्थी महिलांना जानेवारीचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू आणि वितरण हे 2 ते 3 दिवस सुरू राहणार आहे आणि 2 ते 3 दिवसात आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी हा तुमचा जमा होणार आहे. त्यामुळे हे लाडक्याताईंसाठी सर्वात मोठी खुशखबर असणार आहे. आणि आज सुद्धा हप्ता जमा झाल्याचा जसा पहिला मेसेज येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भात माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.